8 वाजले अजूनही आम्हाला 5 सामने खेळवायचे आहेत. 9:30 क्षमासावी 9:30 वाजलेले आहेत. अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत. ऑफिशियल पंच विनंती असेल जर तुम्हाला अति डाऊटफुल वाटला तरच तुम्ही रिव्ह्यू घ्या, अदरवाईज तुमचा निर्णय हा कायम असेल. चला ऋषभ कांबळे पहिला चेंडू अवांतर चेंडू. पंचांचे दोन्ही असमांतर म्हणजे अवांतर. सागर कसबे फलंदाजी मार्ग होती पंचांच्या उजव्या बाजूने रायडर राऊंड विकेटचा मारा. आणि या ठिकाणी मात्र बॅट बॅच असतात कुठंतरी. जर आपलं नशीब जर आपल्याला नशीब साथ देत नसेल तर असं त्या ठिकाणी घडतं. ऋषभ कांबळे मात्र या ठिकाणी नाराज होऊन मात्र मैदानाच्या दिशेने परत आहेत. खूप अपेक्षा होत्या ऋषभ कांबळे यांच्यावरती, परंतु त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग होतोय. आता मात्र अरुण काका येतोय फलंदाजीसाठी, ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील सुरेख फलंदाजी केली होती. मागच्या सामन्यामध्ये देखील कांबळे आउट झाला होता, तदनंतर मात्र अरुण काकाने सांभाळलं होतं सामन्याला, परंतु थोडस नशीब साथ द्यावी लागतं. दरम्यान पुन्हा एकदा अवांतर चेंडू पुनश्च एकदा आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 2 धावा. 1 चेंडू 2 धावा 1 गडी बाद असं समीकरण मात्र आहे. पाहायचं आहे पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र प्रयत्न मात्र सुरेख होता. सुंदर प्रयत्न मात्र या ठिकाणी केला प्रशांत दादा यांनी. काय अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न होता. हे कुठेतरी कौतुक असणं गरजेचं आहे. हो सुरेख चेंडू पाहायचं या ठिकाणी. पाहायचं पुन्हा एकदा संधी आणि संधी पुन्हा एकदा प्रशांत दादा जवळ संधी मात्र नक्की होती. अवांतर प्लस 1 एकूण 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. थोडी घाई करू नका असे प्रत्येक खेळाडू येऊन सांगतायत प्रशांत दादा याला. आणि आता मात्र चेंडू जातोय गोसाकी क्षेत्रामध्ये. स्वीपचा फटकाचा प्रयत्न मात्र होता. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. एका धाव्यावरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 6 धावा. सागर कसबे थोडस मात्र या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये थोडासा बदल निर्माण करतायत. स्वतः आले गोलंदाजीसाठी प्रथम षटक घेऊन आतापर्यंत यशस्वी षटक टाकतायत. सुरेख सन्मान दिला जातोय. पाहायचा आहे धावचीची संधी, परंतु अभिनय मात्र ती संधीचं सोनं करू शकले नाही. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 7 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा चेंडू. आतापर्यंत 8 धावा मात्र नक्कीच झाल्यात. या षटकातील काही चेंडू गोलंदाजी मार्ग होती. सागर मात्र येतोय. स्विचिटचा फटका प्रयत्न आणि सुरेख फटका. या ठिकाणी 1 धाव मात्र नक्कीच होते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 9 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर प्लस 1 एकूण 2 धावा मात्र नक्कीच मिळतात. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू आहे, परंतु त्या शेवटच्या चेंडूवरती देखील धावा मात्र पाहतोय आपण. एकूण धावसंख्या होत्या त्या 10 धावा. 10 आकडा म्हटल्यानंतर आपल्याला नक्कीच आठवतो तो म्हणजे क्रिकेट विश्वातील ज्याला देव म्हटलं जातो सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यांची जर्सी नंबर 10. संघाची धावसंख्या या ठिकाणी 10 होती, परंतु आता मध्ये धावसंख्या होते ते 11 धावा आणि बरोबर षटक संपत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. मगाशी आपण सामना पाहिला, खरोखरच अप्रतिम सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना समुद्र असंख्य मोठा आहे, त्या समुद्राकडे संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद किंवा सामर्थ्य जरी असलं तरी एका खेळाच्या थेंबाला
या ठिकाणी थांबू शकत नाही. म्हणून क्रिकेटचा हा जो खेळ आहे त्या खेळामध्ये देखील चढ उतार नक्कीच असतो. म्हणून कोणत्याही संघाला आपण कमी लेखू नका. कोणत्याही संघामध्ये एक चांगले खेळाडू असतात, त्यांच्यामध्ये कधीतरी थोडीशी चूक निर्माण होते, परंतु त्या खेळाडूला किंवा त्या संघाला कमी मात्र नक्कीच समजू नका. तुम्ही उमेदीने उतरा. तुम्ही पुन्हा एकदा त्याच सामर्थ्याने खेळा. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मारता येतो तो म्हणजे प्रसाद. एक धाव मात्र नक्कीच मिळाली. एका धाव्यावरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते या ठिकाणी मात्र नक्कीच 2 धावा मात्र मिळतील. प्रशांत नव्हतो तर थोडस वारंवार चुका करतायत, परंतु एका चुकीला माफी असते, परंतु दुसऱ्यांदा चूक तुम्ही करू नका. या ठिकाणी सोनाली जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक खरोखरच या कॉम्प्लेक्स मधील सतत कार्यरत असलेली आणि सुंदर काम सातत्याने जी करत असते ती सोनाली जाधव. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. कॉम्प्लेक्समध्ये सर्व मुलींना एकत्रित घेऊन एक अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे सातत्याने करत असते अशी सोनाली जाधव सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. एका धाव्यावरती समाधान, एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 16 धावा. दुसरं षटक प्रगती असताना 5 चेंडू झाले. 5 आतापर्यंत शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी बाद. गडी मात्र बाद होतोय. मी मगाशीच तुम्हाला सांगितले होते लहान मुलांना विनंती असेल की आपण एकदम पडद्याच्या पाठीमागे येऊन बसू नका. अशा पद्धतीने चेंडू तुमच्या शरीरावरती येऊन आदळू शकतो, त्यामुळे थोडस जरा सतर्क राहा. आणि आता मात्र एक अनुभवी असे गोलंदाज आहे. मगाच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिला एक अनुभवाचा कस त्यांनी दाखवला होता. आणि आता मात्र पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतात. परंतु विनंती असेल सागर कसबे आणि संपूर्ण टीमला की थोडस वेळेचं बंधन आहे. टाइम यस या सामन्याला पंच म्हणून काम पाहतात ते भावेश कांबळे आणि अभिनव शिर्के. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा इम्रान मात्र येते गोलंदाजी मार्गवरती. एकदा मात्र नक्कीच मिळेल. एका धाव्यावरती समाधान. सुशील भोसले त्यासाठी ऋषभ कांबळे बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची धुरा मात्र सांभाळली आहे आतापर्यंत सुशील भोसले आहे, परंतु मोठे फटके मात्र अजूनपर्यंत पाहायला नक्कीच मिळाले नाहीत. जर धावाचा डोंगर उभा करायचा असेल तर कुठेतरी मोठे फटके नक्कीच मारावे लागतील, कारण तेवढी क्षमता देखील आहे आणि त्याचा फायदा उचलला. चेंडू मात्र जातोय सीमा पार, आर पार, चौकार. 4 धावेसाठी नो प्लस 4 एकूण 5 धावा. आणि मात्र थोडस दडपण मला नक्कीच येते. एक नो प्लसला 4 धावा नंतर पुन्हा एकदा तर चेंडू म्हणजे 6 धावा मात्र नक्कीच मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला. पुन्हा चेंडू जातोय आर पार सीमा पार. 4 धाव्यासाठी घराघाती प्रहार. चेंडू सीमा पार.
4 धावेसाठी संख्या होत त्या 27 धावा. मी आता सुशील भोसले कुठेतरी समाधानकारक खेळ करतोय परंतु मोठे फटके त्याच्या बॅट मधून निघत नाहीये. परंतु हे मोठे फटके मात्र नक्कीच निघतायत. पाहायचंय पुन्हा एकदा आता मात्र संयमी खेळी स्विचिंग केल्या फटक्याला सॉरी पाहिले की त्याने टोलवल्याने एका धाव्यावरती समाधानाने एका धाव्याने संघाच्या धाव संख्येमध्ये बदल होतोय. धाव संख्या होते ती 28 धावा आणि आता मात्र सुरेख फटका आणखी संख्ये पहिली बारी लागला तर लय भारी दूर गेला तर सांगेल लयच भारी नाहीतर आपली कामोटा नागरी भारी. येतोय मात्र चौकार सुशील भोसले यांच्या बॅट मधून. धाव संख्या मात्र होते ती 32 धावा. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रशांत दादाचं चेंपतलं पाठलाग पद सोडत नाही चेंडू. एक धाव मात्र नक्की जिम्मेदारी एका धाव्यावरती समाधान. आणि आता मात्र पाहायचा या ठिकाणी निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानंतर आलेला निर्धाव. त्याचबरोबर षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या मात्र होते ती 33 धावा. पहिले 2 षटक सुंदर असं टाकलं होतं. 6 चेंडूंचा पुन्हा एकदा विश्वास मात्र दाखवलाय संघर्ष याच्यावरती. पहिल्या मॅच मध्ये 18 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या. तो संघर्ष मात्र येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी 5 धावांची संधी. परंतु नाही एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 34 धावा. पुन्हा एकदा सुशील भोसले सज्ज होतोय. पाहायचा आणि त्रिफळाची दांडी 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 गोल. काय अप्रतिम गोलंदाजी याला बोलतात कमबॅक. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं अपयशी ठरले होते, थोडंसं मागणे ठरले होते अपयशी म्हणण्यापेक्षा, परंतु हा आत्मविश्वास, हा विश्वास प्रत्येक खेळाडूजवळ असला पाहिजे आणि हा विश्वास कर्णधाराजवळ देखील असला पाहिजे की माझा खेळाडू, माझा गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो आणि हे सिद्ध करून दाखवले आतापर्यंत बापू यांनी. पाहायचाय 2 चेंडू तर सुरेख टाकल्यात. तिसरा चेंडू घेऊन भावा यांच्यासाठी भावा मात्र सज्ज होतोय. पुन्हा एकदा धावची संधी, परंतु नाही. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होत ती म्हणजेच 35 धावा. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मात्र येतोय आणि चेंडू मात्र जातो सरळ सीमा पार आर पार. 4 धावेसाठी घणाघाती प्रहार. पाच चेंडू आतापर्यंत खेळला गेला आणि 39 धावा. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला. धावचीची संधी पाहायचा आणि या ठिकाणी मात्र गडी मात्र बाद होतोय. अगदी शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय, परंतु गोलंदाजी सुरेख टाकली या ठिकाणी संघर्षाने.
हॅलो. सोनू काळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी येऊन असं स्थानपन्न व्हायचं आहे. सोनू काळे. हा, सोनू काळे मॅडम जर कुठे असतील तर जवळपास आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सोनू काळे मॅडम. धन्यवाद सर. मॅच वेळ मात्र बोलतोय मी. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा जमा केल्या आणि 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते वेस्ट इंडिज संघासमोर. यस, यानंतर होणारा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंडिया. दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. आरती जाधव मॅडम आणि पूजा पवार मॅडम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. सुजित खळे या मॅचच्या नंतर आपण या ठिकाणी गोंधळीकरणासाठी यायचं आहे. तर इंडिया टीमचा कर्णधार आणि न्यूझीलंड टीमचे कर्णधार. न्यूझीलंड टीमचे कर्णधार पंच आहेत. दुसरा खेळाडू कोण पाठवू शकतो का? नाही. हरकत नसेल तर पाठवलं तर आपण नंतर घेऊ. यस प्रफुल. यस, नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रज्वल यांना विनंती करतो की मी आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. प्रज्वल या. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड. प्रफुल्ल भोसले आणि अभिनव शिर्के या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला हा अटीतटीचा सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू इंडिया पाहायचा आहे. कॉल टू इंडिया. इंडिया लगेचच निर्णय कळवायचा आपला. इंडिया संघ. येस, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये या ठिकाणी बदल होतोय. संघाची धावसंख्या 1 ने सरसावते. एका स्वीकारीचा केला जातोय. सुरुवात होते. पाहायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र पाहायचं आहे सागर कसबे यांची खेळी संपुष्टात येते का. परंतु या ठिकाणी ऑफिशियल रिव्ह्यू घेतला गेलाय. बाद की नाबाद हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. चला, ऑफिशियल रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. क्रिकेटचा कार्बन कॉपी शॉट मात्र खेळला होता सागर कसबे आणि सुरेख फटका खेचला होता. परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि अचूक थ्रो केला होता. परंतु पाहायचं आहे सागर कसबे हे पोहोचलेत सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही पोहोचलेत. सर्वांच्या नजरा मात्र नक्कीच स्क्रीनवरती असतील. पाहायचा आहे निर्णय, कारण महत्वाचा खेळाडू आहे. या ठिकाणी घडी मात्र वाद होतोय. पहिल्या घडीचं पतन. पहिला घडी मात्र तंबूच्या दिशेने परततोय. 3 चेंडूचा मात्र खेळ झालाय. धाव मात्र नक्कीच आली. 40 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र
4 धावा. काय अप्रतिम फटका, देखना फटका अभिनयाच्या बॅट मधून निघालेला. 4 धावा. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मात्र झालाय, परंतु अभिनय मात्र फायर होतोय. पाहायचा आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो अभिनय. आणि आता मात्र थोडस दडपण, एका चौकारानंतर थोडस दडपण मात्र नक्कीच येत आहे. धावसंख्या मात्र होते ती. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू कोणत्या प्रकारे मात्र या चेंडूवरती खेळू शकत नाही क्रिकेट, कारण क्रिकेट मधील एक ब्रह्मास्त्र त्या चेंडूला संबोधलं जातं ते म्हणजेच ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. आणि या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधानाने एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 7 धावा. 40 धावांचं उद्दिष्ट आहे. पहिला षटक संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. अजूनही तुम्हाला 33 धावांची गरज आहे, म्हणजेच तुम्हाला 11चा सरासरी राखावं लागेल. बापू मात्र मैदानामध्ये उतरतोय. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. तुम्ही जेवढं प्रयत्न कराल, जेवढं तुम्ही मेहनत कराल, तेवढं तुम्ही सफलतेच्या दिशेने जाऊ शकता, परंतु तुम्हाला प्रयत्न मात्र नक्कीच करावे लागतील. येस, जे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी आपल्या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स घेऊन आले असतील तर कृपया आपल्याला समोर या ठिकाणी लावायचे नाहीयेत. पार्किंग झोन मध्ये जाऊन सुरक्षितरित्या आपल्या गाडी लावायची, जेणेकरून त्या स्पर्धेला कोणत्या प्रकारे त्रास होता कामा नये याची नोंद घ्यायची. आणि आता मात्र राज येतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू लेग स्पिन केला, चेंडूला बापूला चेंडू संपलाय, पण एक धाव मात्र नक्कीच मिळते. पुन्हा एकदा राज मात्र गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला, खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी मात्र अभिनय मात्र बाद होतोय. थोडस या ठिकाणी धाव घ्यायचा प्रयत्न मात्र नक्कीच होता. आता मात्र अमोल जातोय फलंदाजीसाठी. क्या बात आहे, अमोल पूर्णपणे जबाबदारी घेऊन मात्र येतोय फलंदाजीसाठी आणि त्यांना चांगली साथ द्यावी लागेल. बापू पुन्हा एकदा तयार होतोय, सज्ज होतोय. पाहायचंय आणि सुरेश चेंडू, अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल तर राज यांचा. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला षटक टाकला होता अरुण काका, त्यानंतर मात्र राज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गिरकी फिरतोय बापूसाठी. एक धाव मात्र नक्कीच मिळते. पुन्हा एकदा सुरेश चेंडू, अप्रतिम चेंडू पूर्णपणे जागेवरती थांबवतोय बापू याला. राजाने काय अप्रतिम गोलंदाजी, सूर्य गोलंदाजी, संघाला साजेशी अशी गोलंदाजी. आता मात्र टॅप केला आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार 4 धाव्यांसाठी. धावसंख्या मात्र होत आहे 13 धावा. त्याचबरोबर षटक मात्र संपतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. 2 गडी बाद 13 धावा. महत्वाचे 2 गडी मात्र बाद झालेत, परंतु बापू आणि आता मात्र मैदानावरती गेला तो अमोल. सूर्य पटका, देखना पटका, चेंडू मात्र सीमा पार. अमोलांच्या बॅट मधून निघालेला चौकार. काय अप्रतिम फलंदाजी करतोय अमोल. पाहायचंय 17 धावा झालेल्या आहेत.
पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न मात्र असेल. एका धावेवरती समाधान. एक आक्रमक पवित्रमध्ये फलंदाजी करतायत अमोल. 18 धावा झाल्यात. आता मात्र बापू येतोय, पाहायचंय. पुन्हा एकदा बापू येतोय. बापू मात्र वरचा टोकतो. बापू आणि चौकात ठोकलाय. काय अप्रतिम फलंदाजी, सुरेख फलंदाजी. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आता कार्यरत झालेत, परंतु त्याचा पूर्णपणे पाहायचा फायदा उचलतात का, परंतु नाही. परंतु नॉन स्ट्राईकला जे काय ते चप्पल खेळाडू आहेत, फक्त त्याला धावेचे भुकेलेले खेळाडू आहेत. मला कधी स्ट्राईक भेटते आणि मी कधी चौकार मारतो हे मात्र वाट पाहतोय अमोल. पुन्हा एकदा आता मात्र ऋषभ पाहायचाय. सूर्यगाव क्षेत्ररक्षण ऋषभ यांचं एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 23 धावा. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुन्हा एकदा आणि आता मात्र त्रिफळाची दांडी गुल मात्र होते. लाखाचे गोष्टी आणि चुरगुराचे पोटी. अमोल मात्र मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर बापू. आणि आता मात्र विश्वास दाखवलाय तो म्हणजे चला आता मात्र येतो ऋषभ कांबळे. गोलंदाजी मार्गवरती 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. फलंदाजीमध्ये चमक तर दाखवू शकले नाही आहेत, परंतु पाहायचंय गोलंदाजामध्ये कशा प्रकारे चमक दाखवतात. कारण क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट मध्ये प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट मात्र नक्कीच करावे लागतील. पाहायचंय ऋषभ कांबळे गोलंदाजी मार्गवरती. पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड राऊंड द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती बापू. संघर्ष. सुरेख चेंडू, फसवा चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि आता मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक सामना हा अटीतटीचा सामना होतोय. खरोखरच ही स्पर्धा उत्तरोत्तर नक्कीच वाढत जाईल. फुलटॉस चेंडू टाकलाय. थोडस समीकरण बदललं. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज आनंद काळे. 4 चेंडू आणि अंगकला टॅटू मध्ये टॅटू कलाकारात. आणि काय अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुमित यांचं खरं अप्रतिम क्षेत्ररक्षण. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज. 15 क्षमा साहेब 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 15 धावा. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने, कारण या गोलाचा सामना आपण पाहिला साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज होती आणि ती मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली साऊथ आफ्रिका संघाने. इथं तर 3 चेंडू आणि 15 धावा आहेत आणि आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 चेंडू आणि 15 धावा. परंतु गोलंदाजी काय टाकतोय ऋषभ. फसवी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. पाहायचं या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि आता मात्र समीकरण येऊन टेपलंय. 1 चेंडू आणि 11 धावा. पाहूया बघा सरकार या ठिकाणी होतंय का. ही चूक मात्र नक्कीच ऋषभ करणार नाही आणि ही चूक करू शकतो हे तेवढंच आहे. 1 चेंडू आणि 10 धावा. आणि या ठिकाणी पुनरावृत्ती मात्र नक्कीच झाली होती. स्वप्नील यांची पुनरावृत्ती मात्र नक्कीच झाली होती. या चेंडूवरती जर चौकार निघाला असता तर खरोखरच मॅच मध्ये आणि मजा आली असती. 1 चेंडू आणि 9 धावा. अजूनही संधी आहे, पाहायचं आहे. 1 चेंडू आणि 9 धावा. बापू आणि एकदम 9 चेंडू. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज.
एक चेंडू आणि 8 धावा. एक चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. एक चेंडू आणि 10 धावा साऊथ आफ्रिकेने जमा केलेत. आता एक चेंडू आणि 8 धावा वेस्ट इंडिज जमा करते का हे बघायचं आहे. ऋषभ कांबळे आणि या 4 धावा. 4 धावांनी मात्र संघ पराभूत होतोय. वेस्ट इंडिज संघ हॅलो हॅलो, खेळाडूंनी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर यायचंय. ऑस्ट्रेलिया संघ 1 मिनिट रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंगच्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय. बॉल आहे. बॉल आहे.